वाचन किंवा आकलन असेल, तर या अंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्याला तिथपर्यंत नेऊन ठेवायचं आहे. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम 5 मार्चचा जी-आर आपण वाचलेला आहेच शिक्षकांनी. विविध अधिकाऱ्यांनी जी काही पर्यवेक्षणी यंत्रणा आहे त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. त्यांचा अभिप्राय जाणता किंवा आम्हीही भेटी दिलेल्या आहेत. त्यातून पाहता सर्व शिक्षकांपर्यंत तो जी-आर पोहोचलेला आहे हे दिसून येत आहे. आणि आम्ही जेवढ्या शाळा भेटी केलेल्या आहेत तेवढ्या शाळा भेटीमध्ये 100% शिक्षकांनी त्या नोंदी केलेल्याही दिसून येत आहेत. त्यामुळे शिक्षकांना याबाबत माहिती आहे, ते अवगत आहेत हे दिसून येत आहे. तर मागच्या सत्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच शिक्षकांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहेच. काही विद्यार्थी त्या क्षमतांच्या बरंच पुढे गेलेले आहेत हेही दिसून येत आहे. 75% अपेक्षित जरी असलं तरी 100% विद्यार्थी काही शाळांमध्ये दिसून आलेले आहेत. परंतु काही शाळांना मात्र अजूनही अडचणी त्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत नेण्यामध्ये जाणवत आहेत. तर त्या अडचणी सोडवण्यासाठीचा हा जो प्रयत्न आहे तो आपण वेबिनारच्या माध्यमातून करत आहोत. तर आजचं हे तिसरं सत्र भाषा आणि गणित एकत्र मिळून आज आपल्याला ज्या मार्गदर्शिका लाभलेल्या आहेत त्या आहेत करुणा गुरव शिंदे सर. करुणा गुरु मॅडम आहेत. हा, आणि अजून आहेत ना? अजून निलिमा जाधव मॅडम, सुदर्शना चौरे मॅडम, गायत्री काळे मॅडम, त्यासोबतच सरस्वती पवार मॅडम, अशी सर्व टीम आहे आपल्यासोबत. आणि या अच्छा. सर्वांनी आपल्याला चांगले उत्कृष्ट असे व्हिडिओ सुद्धा तयार करून दिलेले आहेत आणि ते सर्वजण आपल्यासोबत झूमला जॉईन आहेत. हम्म, हम्म. चालेल. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे टीम आहे आणि विशेषतः शिक्षिका आपल्याला साधारणतः दिसून येत आहेत. आणि मागच्या सत्रामध्ये सुद्धा यातील काही शिक्षकांनी व्हिडिओ सादर करून आणि छान प्रकारे भाषेचं साहित्य त्यांनी कॅरमच्या साहाय्याने सादर केलेलं होतं. मागच्या वेळेसही प्रतिसाद झूमला खूप चांगल्या प्रकारे लाभला होता. 500 जी क्षमता होती ती पूर्ण होती आणि युट्यूबवरही मला वाटतं 200 शिक्षक एका वेळी बघत होते. त्याच्यामुळे त्याच प्रकारचा प्रतिसाद हा आपल्या आजच्याही वेबिनारला मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि मागच्या प्रमाणेच हेही सत्र चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे आपली उपस्थिती पूर्ण वेळ ठेवावी असं मी या माध्यमातून सर्व शिक्षकांना आवाहन करते. आणि आजच्या ज्या सत्राच्या पहिल्या मार्गदर्शिका आहेत करुणा गुरव मॅडम, त्यांनी अनम्यूट होऊन आपलं मार्गदर्शन सुरू करावं. गुरव मॅडम. हाँ यस मैडम यस। सर्वांना नमस्कार। सन्मान्य शिंदे सरांना विनंती की व्हिडिओ नंतर दाखवायचा का सर? आपण व्हिडिओ दाखवूयात पहिला आणि मग हा व्हिडिओवर काय प्रश्न असेल तशा प्रकारे आपण घेऊ. ओके, ओके चालेल। ठीक आहे. अ, मला वाटतं आपण संख्याज्ञानचे व्हिडिओ पासून चालू करूयात किंवा मग वन टाइम प्ले करूयात सर्व व्हिडिओ आणि मग प्रतिक्रिया घेऊयात. मी स्क्रीन शेअर करून बघू का सर? माझं ऍट अ टाइम होतंय का पूर्ण 24 मिनिटाचं? हो, तसं करा. येस, बघा एकदा. मी तुम्हाला हा पोस्ट केलं ऑलरेडी. मी हो शेअर ठीक स्टॉप करतोय, बघा एकदा, चेक करा. आहे ओके। गुरव मॅडमनी अतिशय परिश्रमपूर्वक गेल्या 2 दिवसापासून ते जे स्वतः शाळेमध्ये राबवतात भाषा आणि गणित विषयक जे छोटे छोटे उपक्रम आहेत की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकता येतं. तर त्यामध्ये मनातील हॅलो संख्या ओळखा. हो, बोला मॅडम. हॅलो सर, इमेजेसच स्क्रीन म्हणजे व्हायले शेअरिंग, व्हिडिओसाठी ठीक आहे, काय मी करावं करतो लागेल? शेअर. मी करतो शेअर हा मॅडम. ठीक ठीक आहे येस. सर।
तर मॅडमनी खूप परिश्रमपूर्वक सर्व हे व्हिडिओ तयार केलेले आहेत. आणि आमचा वैयक्तिक डाएटचा असा एक समज आहे की लहान लहान अशा ज्या ऍक्टिव्हिटी आहेत मुलांना भाषा आणि गणित शिकण्याच्या, त्या खूपच उपयुक्त आहेत. आणि म्हणून आपण सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना ते तसे व्हिडिओ दाखवत आहोत. आणि विशेष करून शिक्षकांनी स्वतः तयार केलेल्या ज्या कृती आहेत किंवा मॉडेल आहेत किंवा काही गेम्स आहेत, तर याचा वापर हा खूप प्रभावी होईल आणि विद्यार्थ्यांना लवकर भाषा आणि गणिताचा जो काही दिलेला स्तर आहे तर तो प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तर या अनुषंगाने हे संपूर्ण उपक्रम चालू आहे. निश्चितपणे आपण हे समजून घ्या आणि आपण आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारच्या कृती राबवू शकता की ज्याचा फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. करुणा गुरव मॅडम ह्या तंत्रस्नेही आहेत. त्यासोबतच जिल्हास्तरीय वेगवेगळ्या याच्यामध्ये स्पर्धेमध्ये देखील सहभाग त्यांनी घेतात. विशेष करून कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन असेल, व्हिडिओ निर्मिती स्पर्धा असेल, आणि त्यासोबत इतर भरपूर अशा स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला असं पुरस्कार मिळवलेले आहेत. म्हणजे इतके चांगले पुरस्कार मिळवून सुद्धा कोणताही इगो नाही, कोणताही ऍटिट्यूड नाही, अशा प्रकारे एक साधारण स्वभावानं राहणारा मॅडम, की ज्यांनी गेल्या 2 दिवसापासून विद्यार्थ्यासोबत आणि स्वतः शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे व्हिडिओ शूट केलेले आहेत. तर ते व्हिडिओ आपण आता बघणार आहोत. मी वन टाइम सर्व व्हिडिओ प्ले करतो, आपण सर्व व्हिडिओ एकदा बघून घेऊयात, त्याच्यातल्या कन्सेप्ट समजून घेऊयात. आणि त्या कन्सेप्ट मधून आपल्याला जर कुठं अडचण वाटली की बाबा हा हा उपक्रम आहे तर तो कसा राबवायचा किंवा ही कृती कशी घ्यायची, हे थोडी डिटेलमध्ये सांगा, असे आपले काही प्रश्न असेल तर निश्चितपणे आपण घेऊयात. तर मी आता सुरुवात करतो त्या व्हिडिओसाठी. नमस्कार, मी करुणा विजयकुमार गुरव, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दोड्डाळ, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. निपुण भारत अभियान अंतर्गत आपल्याला सन 2026 पर्यंत आपला वर्ग 100% अध्ययन स्तर प्राप्त आणि अध्ययन निष्पत्ती प्राप्त बनवायचा आहे. त्यासाठी आपण विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर करू शकतो. तर विविध शैक्षणिक साधने वापरून मूलभूत संकल्पना आपण कशा पद्धतीने स्पष्ट करू शकतो, त्यांचा सराव कशा पद्धतीने घेऊ शकतो, ते आपण प्रत्यक्ष साहित्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. चला तर आज आपण आपल्या वर्गाचा अध्ययन स्तर वाढवण्यासाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य, बेरीज मशीन, बेरीज गाडी, वजाबाकीवर आधारित साहित्य, शब्दफुले, संख्यावाचन पाटी, पुन्हा एक गेम आहे आणि ही मनातले अंक अक्षर ओळखणारा खेळ, असे विविध साहित्य आज आपण पाहणार आहोत. ओके, चला तर आपण प्रत्येक साहित्य कशा पद्धतीने वापरायचं याचं प्रात्यक्षिक पाहूया. संख्यांचे वाचन करण्यासाठीचा उपक्रम आपण घेत आहोत. तर याच्यामध्ये 1 ते 9 पर्यंतच्या अंकांचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. सर्वप्रथम सगळ्यांनी मला 1 ते 9 अंक तुमच्या हातामध्ये जे संख्या आहे, संख्या कार्ड आहे, त्याचं वाचन करून दाखवायचं आहे. गायत्री. व्हेरी गुड. आता आपल्याला दशक आणि एकक या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, संख्येचं वाचन करायचंय. तुम्हाला मी सांगितलेलं आहे 1 दशक म्हणजे किती रे? 2 दशक 3 दशक 4 दशक 5 दशक 6 दशक 7 दशक 8 दशक 9 दशक आणि 10 दशक. व्हेरी गुड. आता दशक आणि एककच्या घरातल्या संख्येची किंमत 30 राहते, हे तुम्हाला मी सांगितलेलं याच्या आधी. आता आपल्याला काय करायचंय, खेळातून या संख्या आपल्याला आणखी जास्त लक्षात कशा ठेवता येतील ते पाहायचं आहे. ठीक आहे, मी आता दोघांना बोलवते तुमच्यापैकी, त्यांनी इथं समोर यायचं आहे. असं या, इकडे ये. आरव इकडे ये. आता बघा, आपल्याकडे 2 घरं आहेत. एक आहे दशकाचं घर आणि एक आहे एककाचं घर, बरोबर. आता तुम्हाला हे सांगता आलं की 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20, बरोबर. या किमती आहेत, हे आपल्याला आधी झालेलं आहे. मग आता दशकच्या घरामध्ये कोण उभा आहे रे? आसिया. दिसतेय का सर्वांना?
घरामध्ये एक अंक आहे. कोणता अंक आहे रे? मग तो कोणत्या घरात उभा आहे? मग 7 एकक किती होतं? 7. व्हेरी गुड. आता हे दोन्ही अंक आपण असे जवळ आणूया बरं का. आता या दोन्ही अंकाचं एकत्र वाचन आपल्याला शिकायचंय. बघा 2 दशक म्हणजे किती होतात? 20. आणि 7 एकक म्हणजे 7च. बरोबर. मग आता 2 दशक 20. 20च्या पुढे आपल्याला सगळ्यांना हाताची 7 बोटं काढता येतात. काढा बघू 7 बोटं. काढले का? 20च्या पुढे 7 बोटं मोजा. 20च्या पुढे 7 बोटं. 21, 22, 23, 24, 25, 26, 27. कोणता अंक तयार झाला? 27. मग आता आपल्याकडे पूर्वी आहे. पूर्वी उभी राहा. आता पूर्वीने याचं चुकीचं वाचन केलं बघा आत्ताच. ती काय म्हटली याला? 72. हा, मग हे 72 केव्हा होतं ते पण आपण तिचं स्पष्ट करूया, तिला क्लिअर करूया. बघा आता घरं बदलली दिसतंय. घरं बदलल्यानंतर ना दशकाच्या घरात कोण गेलं रे? दशकाच्या घरात कोण आहे? आरवच्या हातात संख्या काढणं किती आहे? संख्या काढणे. आणि आसियाकडे 2. आता बघा 7 दशकची किंमत किती होते? किती होते? आणि 2 एकरची किंमत 2च. किती होते? 2च होते. मग आता 7 दशक म्हणजे 70. 70च्या पुढे किती बोटं मोजावी लागतील रे? किती? 70 नंतर काय येतं? 71. 72. बरोबर. मग आता कोणता अंक? आता आपण पाहणार आहोत वजाबाकी या क्रियेवर आधारित उदाहरणं. तर पहा या ठिकाणी 2 साहित्य आहेत वजाबाकीसाठी. त्यातलं पहिलं साहित्य आपण पाहूया. वजाबाकी करा. या ठिकाणी पहा इथं बटरफ्लाईज म्हणजेच फुलपाखरू दिलेली आहेत आणि इथं संख्या लिहिण्यासाठी चौकटी दिलेल्या आहेत. तर तुम्हाला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे? आता मी इथं फक्त उदाहरणादाखल 5 बटरफ्लाय दिलेले आहे. पण या ठिकाणी जर तुम्ही छोट्या छोट्या मण्या जर ओवलात तर भरपूर मण्या त्या धाग्यामध्ये ओल्या जातील आणि तुम्हाला जास्तीत जास्त मोठ्या संख्येची वजाबाकी करायला उपयोगी ठरेल. आता इथं पहा बटरफ्लाय आहेत. आपण मोजूया. 1, 2, हे 3, 4 आणि 5. विद्यार्थ्यांना हे बटरफ्लाय मोजायला लावायचे. एकूण आहेत बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू आहेत 5. म्हणून तुम्हाला इथं संख्या लिहायची आहे 5. ओके. आता या 5 मधून विद्यार्थ्यांना मी 2 फुलपाखरू कमी करायला सांगते. तेव्हा या दोऱ्यातून खाली ढकलायचं आहे. तर पहा एक बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखरू कमी झालेला आहे. दुसरा पण आपल्याला खाली ढकलायचा आहे. दुसराही खाली गेलेला आहे. मग आता विद्यार्थ्यांना विचारायचं की 5 मधून 2 फुलपाखरू आपण कमी केले म्हणून इथं 2 लिहूया. आता किती राहिले? तर विद्यार्थी हे मोजतील. 1, 2, 3. तर विद्यार्थ्यांना खालच्या बाजूला उरलेले फुलपाखरू लिहायला सांगायचे. 3 फुलपाखरू राहिलेले आहेत. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना हातामध्ये हे खेळण्यासाठी अतिशय सोपं आहे. फक्त इथं फुलपाखराच्या ऐवजी छोट्या छोट्या मण्या ओवा, जेणेकरून त्या मण्या या खालच्या कपामध्ये सहजपणे ढकलता येतील. ओके. तर आता पुढील साहित्य आपण पाहूया. वजाबाकीवर आधारितच हे साहित्य आहे. वजाबाकी करा. इथं हाताची बोटं दिलेली आहेत. आपण विद्यार्थ्यांना हाताच्या बोटाच्या साहाय्याने सुद्धा वजाबाकी करायला शिकवायची आहे. तर आपल्या 2 हातांची 5 आणि 5 10 बोटे दिलेली आहेत. म्हणजे 10 पर्यंतची वजाबाकी आपण इथं विद्यार्थ्यांना शिकू शकतो. आता मुलांना मी सांगितलं की इथं आपण आधी संख्या घेऊया. हे बोट मागून फोल्ड करायचं. आता विद्यार्थ्यांना सांगायचं किती बोटे आहेत. तर विद्यार्थी मोजतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर 9 मधून तुम्हाला 5 वजा करायचे. तर इथं 9 लिहा आणि वजा किती करायचे आहेत? 5. वजा म्हणजेच कमी करायचं. तर मुलांना सांगायचं की या 9 बोटातून 5 बोटे आपल्याला कमी करायचे. म्हणून आपण ते फोल्ड करूयात. तर पहा 5 बोटे मागच्या बाजूने 1, 2, 3, 4. मागील बाजूस आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि हे आहे 5. ओके. 5 बोटे आपण फोल्ड केलेले आहेत. आता विद्यार्थ्यांना विचारायचं की किती बोटे उरलेली आहेत. विद्यार्थी सांगतील 1, 2, 3, 4. 4 बोटे राहिलेली आहेत. मग विद्यार्थी या ठिकाणी उरलेली 4 बोटे 4 हा अंक लिहितील.
अशा पद्धतीने खेळण्यासाठी आपण जर हे साहित्य दिलं तर विद्यार्थी हसत खेळत वजाबाकी करतील. थँक्यू. याच पद्धतीने आपल्या शाळेमध्ये भाषा पेटी आहे, गणित पेटी आहे, जादुई पिटारा आहे, अध्ययन समृद्धी साहित्याची पेटी आहे. या पेट्यांमध्ये भरपूर असं साहित्य आहे की ज्याचा वापर करून आपण अध्ययन स्तरासाठी अतिशय सुंदर पद्धतीने गटागटामध्ये हे कार्य देऊ शकतो. त्यातलं काही साहित्य जे आता आपल्याला निपुण भारत अंतर्गत कृती कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये ज्या अपेक्षित क्षमता त्यांनी ठरवलेल्या आहेत त्या अपेक्षित क्षमतांसाठी सरावात्मक काही साहित्य मी या ठिकाणी दाखवत आहे. तर पहा, या ठिकाणी त्याच पेटीमध्ये शब्दकोड्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना वाद्यांची नावं शोधून लिहायची आहेत, त्यानंतर वारांची नावं शोधून लिहिता येतील, त्यानंतर फुलांची नावं, वाहनांची नावं असे कार्ड आपण गटामध्ये देऊ शकतो आणि विद्यार्थ्यांकडून ते शब्द आपण त्यांना लिहिण्यास शोधण्यास लावू शकतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी असे सुद्धा कार्ड आहेत की विद्यार्थी या कार्डचा वापर करून भरपूर शब्द तयार करतील जेणेकरून त्यांचा शब्द वाचनाचा आणि लेखनाचा सराव होईल. त्याच पद्धतीने अशा पद्धतीने चित्र कार्ड आहे आणि चित्राच्या जागी योग्य शब्द विद्यार्थ्यांना लिहायचा आहे. तर पहा, इथं माझी आई चिमणीला दाणे टाकते. चित्राच्या ऐवजी शब्द वापरून विद्यार्थी अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य स्वतः लिहितील जेणेकरून त्यांचा सराव होईल. अशी भरपूर अशी कार्ड्स आपल्या पेटीमध्ये उपलब्ध आहेत. याचा उपयोग करून आपण जर अध्ययन स्तरानुसार गट केले आणि त्या गटानुसार हे जर साहित्य वाटलं तर विद्यार्थी आनंदाने त्याचा उपभोग घेतील, फायदा करून घेतील. त्याच पद्धतीने वाक्य वाचनासाठी सुद्धा अशा पट्ट्या आहेत. गटामध्ये जर आपण असे पूर्ण ह्या पट्ट्या दिल्या तर विद्यार्थी एक एक करून ते वाक्य विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचं, चित्राच्या ऐवजी शब्द लिहायला सांगायचं. मग विद्यार्थी वाक्य लिहिल, ते कबूतर आहे, हे मांजर आहे, अशा पद्धतीचे वाक्य विद्यार्थी लिहितील. असं भरपूर साहित्य आहे. काही नमुने फक्त मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. त्याच पद्धतीने हे साहित्य आहे. याचा उपयोग करून तुम्ही फरशीवर जरी एखाद्या खडूने चौकट टाकली आणि तिथं मोजून ठेवायचं, विद्यार्थ्यांना मोज आणि संख्या लिही, अशा पद्धतीचा खेळ सुद्धा तुम्ही गटामध्ये विद्यार्थ्यांना घेऊ शकता. त्याच पद्धतीने अशा पद्धतीचे संख्या आणि अक्षरपट्ट्या आहेत. तर विद्यार्थ्यांकडून तुम्हाला असे संख्या कार्ड आणि त्यांच्या संख्यानामांच्या पट्ट्या जर विद्यार्थ्यांना दिल्या आणि ती संख्या आणि त्यांच्या संख्यानामाची जोडी लाव म्हटलं तर विद्यार्थी लावतील. या ठिकाणी स्वराली आहे तर स्वरालीला मी सांगेन की काही जोड्या तिनं लावून दाखवाव्यात. आता ही संख्या कोणती आहे स्वराली? 40. घे हातात. आता याचं संख्यानाम तुला जोडी लावून दाखवायचंय. तर या ठिकाणी विद्यार्थी अशा पद्धतीने संख्यानामांच्या जोड्या लावतील. आता ही ऐश्वर्या आहे. दुसरी संख्या घे, 31. त्याचं संख्यानाम कुठं आहे? तर अशा पद्धतीने विद्यार्थी संख्या कार्ड आणि त्यांची संख्यानामे अशा जोड्या लावण्याचा खेळ घेतील. अशा पद्धतीने आपण भाषा गणित पेटीचा वापर करू शकतो. भरपूर असं साहित्य आहे. त्याचा सुयोग्य जर गटामध्ये तुम्ही वापर केलात तर विद्यार्थी सहजपणे ते अपेक्षित अध्ययनाचा जो स्तर आहे ते गाठू शकतील. नमस्कार. निपुण भारत अंतर्गत कृती कार्यक्रम 5 मार्च ते 30 जून पर्यंत आपला सुरू झालेला आहे. त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला लवकरात लवकर विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन संपादन पातळी गाठण्यासाठी गटागटामध्ये आपण अभ्यास देऊ शकतो. त्यासाठी गटाच्या अभ्यासासाठी असे मी काही झेरॉक्स आणलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, प्रवीण स्तरसाठी अध्ययन निष्पत्तीवर आधारित ही प्रश्नपेढी आहे. तरी माझ्याकडे 4थीचा वर्ग आहे. 4थीच्या वर्गासाठी जे विद्यार्थी अपेक्षित अध्ययन क्षमताची जी पातळी आहे, स्तर आहे, तो गाठलेला आहे, तर त्यांना एक्स्ट्रा अभ्यास देण्यासाठी ही प्रश्नपेढी आहे जेणेकरून त्यांना आपण गुंतवून ठेवू शकतो. त्यानंतर आहे प्रगत स्तर. त्यांना इथं पूरक वाचनचा हा संच आहे. हा संच आहे आपल्या SCERTच्या मा या वेबसाईटवर हा संच आहे. इथं वेगवेगळे परिच्छेद आणि त्या परिच्छेदावर आधारित प्रश्न उत्तरे आहेत जेणेकरून समजपूर्वक वाचन किंवा उतारा वाचन याच्या सरावासाठी त्या गटातल्या विद्यार्थ्यांना मी हे साहित्य देऊ शकते. त्यानंतर आहे प्रगतशील संच. यामध्ये अक्षर ओळख पासून ते विविध वाक्यापर्यंत परिच्छेद वाचनापर्यंतचे वेगवेगळे असे संच, शब्दांचा संच, वाक्यांचा संच, परिच्छेदाचा संच
यामध्ये आहे, जेणेकरून गटामध्ये जर आपण हे झेरॉक्स दिलं तर विद्यार्थी याच्या सहाय्याने गटामध्ये अभ्यास करू शकतील। आणि तुम्हाला माहित असेल विद्यार्थी जास्तीत जास्त विद्यार्थी हे शाब्दिक उदाहरणामध्ये आपले मागे राहिलेले आहेत। त्यांच्या सरावासाठी म्हणून मी काय केलेलं आहे की या ठिकाणी शाब्दिक उदाहरणांचा संच मी स्वतः तयार केलेला आहे। जवळपास इथं 500 शाब्दिक उदाहरणं संच मी या ठिकाणी केलेला आहे बेरीज आणि वजाबाकीवर आधारित। पहिल्यांदा मी कमी पातळीची म्हणजे 1 अंकी बेरीज 1 अंकी वजाबाकी असं करत करत ही शाब्दिक उदाहरणांची जी काठीण्य पातळी आहे ती मी वाढवत गेलेली आहे। तर असा जर संच तुम्ही तयार केलात आणि गटामध्ये द्यायला लागलात तर विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणे सोडवण्याचा सराव भरपूर होईल आणि विद्यार्थी आपले गणितामध्ये सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। हा संच आणखीनही आपल्याला पुढे पुढे संख्यांची काठीण्य पातळी वाढवता येणार आहे। तर अशा पद्धतीने आपण या कृती कार्यक्रमांतर्गत लवकरात लवकर आपला 100% वर्ग आपण अध्ययन स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी हे साहित्य आपण वापरू शकतो। तर ही आहे बेरीज गाडी। तर पहा, या साहित्याच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना 1 ते 20 अंकापर्यंतची बेरीज शिकवू शकतो। आपल्याला जे कृती कार्यक्रम चालू आहे त्या अंतर्गत इयत्ता 2री वर्गासाठी 1 ते 20 अंकापर्यंतच्या बेरीज दिलेल्या आहेत। त्या स्तरासाठी आपण हे साहित्य वापरू शकतो। तर पहा, इथं संख्या दिलेल्या आहेत 6 अधिक 4। तर विद्यार्थ्यांना काय करायचं, आधी 6 अंक दिलेले आहेत तर ही गाडी आपल्याला 6 पर्यंत आधी लिहून ठेवायची। तर पहा 6, इथं बाण आहे तो बाण 6 या अंकावर आला पाहिजे, म्हणजेच आपली गाडी आहे 6ला। आता पहा 6 मध्ये 4 मिळवायचा आहे, म्हणजे ही गाडी 4 घरे पुढे जाणार आहे। तर पहा 1 2 3 4, म्हणजेच आता ती गाडी कुठं पोहोचलेली आहे 10 या संख्यांवर, म्हणजे 6 अधिक 4 याचं उत्तर येतं 10। अशा पद्धतीने तुम्ही निरनिराळ्या संख्या बदलून विद्यार्थ्यांना बेरीज शिकवू शकता। तर तुम्हाला हे डस्टरच्या सहाय्याने पुसता देखील येईल, कारण इथं सेलोटेप चिटकवलेला आहे, प्लास्टिक आहे, त्यामुळे हा अंक या ठिकाणी इथं पुसला जाऊ शकतो। ओके, तर तुम्हाला मी आता सध्या बोटाने पुसलेले, तर तुम्ही डस्टरच्या सहाय्याने पुसून हे अंक बदलू शकता आणि अशा पद्धतीने बेरजेचा सराव घेऊ शकता। तर या साहित्याचं नाव आहे बेरीज मशीन। या मशीनचा उपयोग करून आपण विद्यार्थ्यांकडून कृतीयुक्त पद्धतीने बेरीज ही संकल्पना त्यांना आपण समजावून देऊ शकतो। तर आपण गायत्री सोबत हा खेळ खेळणार आहोत। ही आहे पहिलीतली गायत्री। या ठिकाणी मी गायत्रीला इथं 2 संख्या देणार आहे। तर गायत्री, या ठिकाणी कोणतं चिन्ह आहे, बेरीजचं चिन्ह आहे, म्हणजे आपल्याला 2 संख्यांची बेरीज या ठिकाणी करायचं आहे। या ठिकाणी मी पहिली संख्या तुला दिलेली आहे, किती आहे 4, आणि दुसरी संख्या या ठिकाणी दिलेली आहे, किती आहे 3, म्हणजे आपल्याला 4 अधिक 3 करायचं आहे, कारण इथं अधिक चिन्ह आहे, 4 अधिक 3 करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्या जो मशीन आहे त्या मशीनचा इथं बॉक्स आहे, तर या बॉक्समध्ये 4 या संख्या एवढ्या हे जे साहित्य आहे ते टाकायचं आणि या ठिकाणी 3 साहित्य या ठिकाणी तुला टाकायचं। इथं किती आहे, तर 4 टोपण तू त्या ठिकाणी टाक, एक एक टाक मोजत, 1 2 3 4, बरोबर। आता इथं किती आहे गायत्री, 3, 1 2 3, ओके। आपण 4 मध्ये 3 मिळवले, बेरीज करणे म्हणजे मिळवणे, एकत्र करणे, ठीक आहे। तर आता हे जे आपण इथं 4 आणि 3 मिळवलेले आहेत ते आपले एकत्र इथं झालेले आहेत। जरा मोठ्या आवाजात मोजायचं, मशीन मधून आपली बेरीज होऊन आलेली आहे, मोज, एक एक करून मोज, माझ्या हातात दे, 1 2 3 4 5 6 7, किती आली 4 अधिक 3 ची बेरीज 7। तो 7 अंक इथं लिहायचा आहे, ह्या पेनने लिही, इथं 7 अंक लिही, इथं लिहायचं यावर। तर पहा इथं सेलोटेप लावल्यामुळं इथं अंक लिहिला जाणार आहे। ती इंग्लिश मध्ये लिहिली आहे, मराठीतून 7 लिहून दाखव। तर इथं अंक लिहिला जाईल, तर आपल्याला डस्टरच्या माध्यमातून हा अंक पुन्हा पुसता येईल आणि वेगवेगळे संख्या कार्ड वापरून पुन्हा आपल्याला विद्यार्थ्यांकडून बेरीज देता येईल।
तर अशा पद्धतीने 2 अंक कार्ड, संख्या कार्ड विद्यार्थ्यांना देऊन त्यांची बेरीज आपण या बेरीज मशीनद्वारे करून घेऊ शकतो. विद्यार्थी सुद्धा आनंददायी पद्धतीने ही बेरीज क्रिया आनंदाने करतात, याचा आनंद घेतात. ओके, ही आहे संख्या वाचन करण्याची पाटी. तर आपण विद्यार्थ्यांच्या गटामध्ये किंवा जेव्हा आपण दत्तक मित्र म्हणून विद्यार्थ्यांची जोडी लावलेली असते तेव्हा ही पाटी आपण देऊ शकतो. जे अध्ययन स्तर निश्चितीमध्ये, संख्या वाचन मध्ये, संख्या ज्ञान मध्ये मागं राहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सरावासाठी आपण ही पाटी देऊ शकतो. तर या ठिकाणी 2 अंकी संख्यांचं वाचन आपल्याला या टप्प्यामध्ये विचारलेलं आहे. त्यासाठी इथं मी 2 अंकी संख्यांचं वाचन लेखनासाठी पाटी तयार केलेली आहे. तर तुम्हाला इथं दिसत आहे, इथं दशक आणि एकक आहे आणि इथं संख्या आपल्याला खालीवर अशा सरकवता येतात. तर पहा, मी एखादी संख्या इथं खालीवर करेन आणि विद्यार्थ्यांना ही संख्या वाचनासाठी सांगेन. तर आता मी शिवमला विचारत आहे, या ठिकाणी तुला किती दशक दिसत आहे? 6. एकक किती आहे? मग 6 दशक 5 एकक म्हणजे कोणती संख्या झाली? 65. बरोबर. तर विद्यार्थी अशा पद्धतीने या संख्या, आदल्यामधल्या संख्या वाचनासाठी आपण ही पाटी वापरू शकतो. तर आपण पुढं इथं मानवीला विचारूया. मानवी, या ठिकाणी मी पाटीतील अंक पुढे मागे केलेले आहेत. किती दशक आणि किती एकक आणि संख्या सांगायची आहे? 7 दशक आणि 8 एकक. संख्या कोणती झाली? ओके. तर पहा, आता आपण श्रावणीला विचारूया. श्रावणी, या ठिकाणी किती दशक, किती एकक आणि संख्या सांगायची? 4 दशक 9 एकक 49 ही संख्या झालेली आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण गटामध्ये हे साहित्य देऊ तेव्हा विद्यार्थी आनंदाने या साहित्याचा लाभ घेतील आणि आपल्या मित्राला, जो अध्ययन स्तरमध्ये मागे राहिलेला आहे त्या मित्राला ही संख्या, आदल्यामधल्या संख्या वाचनासाठी मदत करते. पण निपुण भारत अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम मध्ये 1 ते 100 संख्या विद्यार्थ्यांना ओळखता आल्या पाहिजेत, क्रमाने म्हणता आल्या पाहिजेत आणि अदल्यामधल्या संख्या विद्यार्थ्यांनी सांगितल्या पाहिजेत. यावर आधारित हा मनोरंजक खेळ आहे. त्याच पद्धतीने भाषा विषयाचा अक्षर ओळख स्तरासाठी सुद्धा हा खेळ आहे. जर सेमीचे विद्यार्थी असतील तर 1 to 100 पर्यंत संख्या ओळखण्यासाठीचा हा खेळ आहे आणि तो मात्र इयत्ता 7वी मूलद्रव्याच्या संज्ञा ओळखण्यासाठी तयार केलेला हा खेळ आहे. संकल्पना अतिशय सुंदर आहे. विद्यार्थ्यांनी आनंददायी पद्धतीने खेळातून त्या संख्या कशा ओळखता आल्या पाहिजेत यावर आधारित खेळ आहे. हा खेळ विद्यार्थी गटामध्ये खेळू शकतात, मित्रासोबत खेळू शकतात. त्यामुळे सहजपणे हे साहित्य विद्यार्थ्यांना हाताळता येतं. प्रत्यक्ष आपण खेळ कसा आहे ते पाहूया. तर पहा, या ठिकाणी श्रावणी आहे. श्रावणीला मी कार्ड क्रमांक 1 दाखवत आहे. श्रावणी, कार्ड क्रमांक 1 मधील एखादी संख्या तुला मनात धरायची आहे. धरली का? श्रावणीनं एक संख्या मनात धरलेली आहे, पण मला तिनं सांगितलेली नाही की कोणती संख्या धरलेली आहे, पण मी ती ओळखून दाखवणार आहे. श्रावणी, तू जी मनात धरलेली संख्या आहे ती या कार्ड मध्ये आहे का? श्रावणीने मनात धरलेली संख्या कार्ड क्रमांक 2 मध्ये आहे. श्रावणी, तू मनात धरलेली संख्या या कार्ड मध्ये आहे का? ओके. तू मनात धरलेली संख्या या कार्ड मध्ये आहे का? तर पहा, प्रत्येक कार्डवरती संख्या पाहत असताना विद्यार्थ्यांची निरीक्षण शक्तीचा विकास होतो आणि आपण मनात धरलेली संख्या आहे का नाही हे विद्यार्थी एवढ्या संख्येतून ठरवू शकतात. नाही. तर श्रावणीने मनात धरलेली संख्या या कार्ड मध्ये नाही. आता श्रावणी, तू मनात धरलेली संख्या यात आहे का? नाही. तर श्रावणीने मनात धरलेली संख्या कार्ड क्रमांक 6 मध्ये नाही. आता श्रावणीने कोणती मनात धरलेली संख्या आहे ते आपण कॅमेऱ्याच्या समोर पाहणार आहोत. तुम्हालाही दिसली असेल. तर श्रावणीने मनात धरलेली संख्या कोणती होती? 15. तर बरोबर आहे श्रावणी. तर अशा पद्धतीने आपण हा खेळ खेळू शकतो आणि विद्यार्थ्यांना 1 ते 100 संख्या हसत खेळत आदल्यामधल्या ओळखण्यासाठी, त्या दृढीकरणासाठी हा मनकवळा खेळ, मनातला अंक ओळखणारा, मनातले अक्षर ओळखणारा हा खेळ तुम्ही विद्यार्थ्यांच्या पेअर लर्निंग मध्ये किंवा गट अध्ययनामध्ये तुम्ही देऊ शकता.
मॅडमनी अतिशय सुंदररित्या या सर्व व्हिडिओ मधून आपल्याला गणितामधील संख्याज्ञान असेल, मनातील संख्या ओळखणं असेल, वजाबाकी असेल, भाषेचे आणखीन काही इतर उपक्रम असतील तर खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. आतापर्यंत जेवढे उपक्रम दाखवले त्याने, त्याच्यात तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते आपण प्रश्न घेऊयात. मी सर्वांना अनम्यूट करतो, तर तुम्ही बोलू शकता त्याच्यामध्ये. आणि या हे जे टीचिंग एड दाखवलेले होते याच्या रिलेटेडच आपला प्रश्न पाहिजे, इतर आपण काही बोलायचं नाही. मी सर्वांना अनम्यूट केलं, आपण बोलू शकता. हॅलो सर. हॅलो. हा बोला. सांगोला विद्या मंदिर नरोटे सर बोलतोय मी. हो बोला सर. आत्ता एकदा मॅडमने मनातले मन केवढा खेळ सांगितला ते मला हो म्हणावं हो. असं समजलं नाही जरा, कारण ते कशी अंक बरोबर त्या मुलीने ओळखलं. येस, मॅडम 15 आपल्या अंकात. सोबत आहेत, मॅडम बोलतील त्याबद्दल. मॅडम हा. सांगा. हा, नमस्कार सर. नमस्कार मॅडम मॅडम. पहिला ते जे साहित्य आहे ते साहित्य कोणामार्फत मिळालंय ते जरा सांगा. हा, पण तर बघा, साहित्य की नाही, म्हणजे जवळपास 2005च्या पूर्वी सर, जेव्हा माझी नवीन जॉईनिंग होऊन 1-2 वर्ष झालं होतं, तेव्हा हं, लक्ष्मण शंकर गोगावले या लेखकांचं ना गणितातील गमती जमती नावाचं पुस्तक दुधनी या शाळेत मी पाहिलेलं होतं. अच्छा. त्या ठिकाणी ना सर, आता मला मिस होते की ते पुस्तक मी ठेवायला पाहिजे होतं. त्या पुस्तकामध्ये गणितावर आधारित भरपूर असे जादूचे खेळ होते सर. अच्छा. हा, मग तेव्हा आणि हे साहित्य सर मी 25 वर्षापूर्वी केलेलं आहे. अच्छा, अभिनंदन. हा. मग हे त्या साहित्यात म्हणजे माझं स्वतःच असं काही नाही, फक्त एवढंच की मी ते आतापर्यंत वापरत आले. आणि नवीन आयडिया का वापरल्या मी, फक्त ते संख्याज्ञानावर होतं. मग मी त्यामध्ये अक्षरांचं बनवलं, शब्दांचं बनवलं, इंग्रजी शब्द, इंग्रजी अक्षर, आणि आता तरी मी मूलद्रव्याच्या संज्ञाचं पण तयार केलेलं आहे सर. हा. मग तयार करत असताना काय त्यांची पूर्ण टेक्निक आहे सर त्यांच्या पुस्तकातील. हा. तर असे 6 कार्ड आहेत. हा. 6 कार्डमध्ये 10 बाय 10 इंचचे आता सध्या केलेले आहेत. मग अच्छा. तुम्ही असे चौरस जे आहेत ना, हा. त्याची लांबी म्हणजे काय म्हणतो, बाजू वाढवून तुम्ही मोठे पण करू शकता आणि हा. छोटे पण पॉकेट चौरस मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर मी असं मुलांना खेळायला छोटे छोटे पण करून दिलेले होते, तर जेणेकरून सहजपणे खिशात सुद्धा मुलं घेऊन खेळू शकतात असे. अच्छा. फक्त सेंटीमीटर मध्ये घेतलं, आणि आता जे दाखवले ते इंच मध्ये घेतलेलं आहे मी, 10 बाय 10 इंचचं. हं, तर ते त्या बॉक्समध्ये असे एक ठराविक हं, स्पेसिफिक अंक आहेत सर. हं. आणि स्पेसिफिक पद्धतीने ते 6 कार्ड वेगवेगळ्या ठिकाणी असे कट केलेले आहेत. अच्छा. आणि ती कार्ड लावण्याची पण एक पद्धत आहे. होय म्हटलं ना सरच, दुसरा कार्ड सरळ लावायचा मागून, बर. आणि नाही म्हटलं की उलटा लावायचा. आता कसं आहे मॅडम, हे आणि ऑनलाईन वर तुम्ही हे प्रात्यक्षिक आम्हाला नाही करून दाखवलं. मन हा, केवढा करून, खेळ आणि नाही प्रोसेस हे पण एवढं खूप लेंदी आहे सर ते. मला हा छान खूप वाटलं, पण ते मला समजलं नाही म्हणून तुम्हाला हा, प्रश्न विचार. हा ओमप्रसाद सर, नमस्कार आपण याच्यात मॅडम. काय करूयात, हा. हा. गुरु मॅडम, तुम्ही जे हा, बोला पुस्तकातनं सर. केलेलं आहे त्या पुस्तकातलं काही तेवढे 4-5 पानं असतील तर हं. त्याची पीडीएफ फाईल करा, हो, आणि तरी पीडीएफ नाही फाईल चालेल. सर, करून मला द्या, मी सर्व जिल्हाभरात पाठवतो. म्हणजे हे नाही सर, नरोटे सर आपण पोहोचेल. हो. हो. नमस्कार सर. ऐका. हो, बोला ना. हॅलो, नमस्कार सर. मी थांबा खांडेकर थांबा, सर एक बोलतोय. एक एक प्रश्न होते. पहिला पहिला हा नरोटे हो सरांचा सर. प्रश्न होते. हो सर. गुरु हो सर. मॅडम, ते देता येईल का आपल्याला तसं साहित्य, काय नाही, म्हणणं तुम्ही तेच सांगा. सांगते मी. आता हं. ते खूप वर्षापूर्वी ते पुस्तक ठेवायचं माझ्या काही लक्षात आलेलं नाहीये तेव्हा, आणि हा. मोबाईल ते नसल्यामुळे फोटो तर शक्यच नाही. बर, दुसरे हं. आपण ऑप्शन करू मॅडम. काय करा की हं. हा तुम्ही स्वतः त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ काढा, की ते साहित्य कसं आहे, हा. पहिलं कसं आहे, दुसरं कसं आहे, आणि त्याचे इमेज हो काढा, हो हो. आणि हा, मग सविस्तर व्हिडिओ काढून तुमच्या युट्यूबला अपलोड करा, आणि आपण मग जिल्हाभर सर्व शिक्षकांना देऊ. हो, ओके, ते ओके, ठीक आहे, म्हणजे माहिती. हा चालेल. विषय झाला क्लिअर. आता हो. पुढच्या ओके. प्रश्नाकडे हा, जाऊयात आपण. पुढचा ओके, प्रश्न नमस्कार छान काय. आहे. सर. मी खांडेकर सर बोलतो. नमस्कार सर. हा बोला बोला, खांडेकर सर बोला. मी नालंदा आश्रमशाळा भोगाव तालुका उत्तर सोलापूर. हो हं. बोला सर. गुरु मॅडमचं ते बेरीज मशीन संकल्पना खूप छान वाटली बघा सर. बेस्ट बेस्ट, छान. कारण थँक्यू त्यामध्ये सर. काय आहे, मुलांना त्या ठिकाणी आपल्याला त्या मशीनमध्ये काय, मशीन म्हणजे की मुलांना थोडंसं कुतूहल वाटतं ना, खरं. आणि मग ते जास्त लक्ष देऊन ते पाहतात. मशीन, एक मशीन आहे. मग ही संकल्पना एकदम छान आणि सुंदर आहे. प्राथमिक पहिली दुसरीच्या मुलांना जर बेरीज वजाबाकी ही संकल्पना, खरोखरच मला ते खूप मशीन छान वाटलं सर. छान, आणि थँक्यू. थँक्यू मॅडमचं सर. खूप खूप अभिनंदन, कारण अशी संकल्पना, बेरीज वजाबाकी या अतिशय सोप्या पद्धतीने, म्हणजे बाबा त्यात आपण टाकले बाबा 5-7 गोल टाकले, तिकडे 3 टाकले, 10 होतात, किंवा इकडे तसंच वजाबाकी सुद्धा आपल्याला करता येईल ते. करेक्ट आणि करेक्ट करेक्ट. ठीक आहे, आता वजाबाकी पुढे सुद्धा ते अजून कोण आहेत. संकल्पना खूप. येस येस, थँक्यू सर. ओके सर. थँक्यू सर. अजून कोणाला प्रश्न आहेत का कोणत्या एखाद्या
टीचिंग एड बद्दल किंवा आणखीन माहिती पाहिजे किंवा कसं वाटलं काय तुम्ही बोलू शकता. मग आपण पुढे जाऊ, पुढच्या व्हिडिओ जाऊ. नमस्ते मॅडम, मी सलगर मॅडम बोलते. हा नमस्कार मॅडम, बोला. खालच्या वर्गाचे जसे आहेत तसं काही वरच्या वर्गासाठी आहेत का मॅडम, 6वी 7वी साठी इंग्लिश विषयाचं हा इंग्रजीचे ना 60 डेज वाचनासाठी? ग्रामरवर वगैरे आहेत. आपण तुम्ही नंतर जर मला कॉन्टॅक्ट केलं तर मी देईन मॅडम तुम्हाला. ओके ओके मॅडम, वाचनासाठी पाहिजे मला, कारण वाचनामध्ये मुलांची थोडी प्रगती. मॅडम मला असं सांगा वाटतं की SCRTची जी वेबसाईट आहे ना, हा हा त्याच्यावर एकदा भेट द्या. तिथं पूरक वाचन साहित्य भरपूर उपलब्ध आहे मॅडम. त्याची जर आपण डाउनलोड करून PDF करून जर झेरॉक्स करून जर मुलांना दिलं तर होईल. आणि परत नंतर इंग्रजी वाक्य आपण स्वतःही तयार करू शकतो. म्हणजे 1ली ते 7वीची पुस्तकं रेफर करा. त्यातले वर्ड सगळे कलेक्ट करा आणि वाक्य कलेक्ट करा. भरपूर होईल विद्यार्थ्यांसाठी. ओके ओके मॅडम, थँक्यू. हां, थँक्यू मॅम. ठीक आहे, अजून काय प्रश्न आहेत का कोणाचे? संख्या ज्ञान, वजाबाकी, पेटीचा वापर, त्यानंतर ना मॅडमने बोला. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात. पुढे जाण्याच्या आधी आता जेवढे जण झूमला आहेत त्या सर्वांनी माईक तुमचं अनम्यूट करा. अनम्यूट करा म्हणजे माईक चालू करा. सर्वांची माईक चालू करा. माईक चालू करा असं म्हणतोय मी. बंद करा नाही, माईक चालू करा. माईक चालू करा सर्वजण, माईक चालू करा. माईक चालू करा. माईक चालू करा. बोलू नका, फक्त माईक चालू करा. माईक चालू करा. हॅलो. ओके, हा ठीक आहे. आता बघा, आता आता थोडस तुम्हाला एक काय करायचं बघा. आपण एक ऑनलाईन उपक्रम घेतो याच्यामध्ये. माईक चालू करून तुम्हाला टाळ्या वाजवायच्यात. माईक चालू करून टाळ्या वाजवायच्या आहेत. म्हणजे मला माझ्यापर्यंत आवाज येऊ दे. गुरु मॅडम साठी खास करून टाळ्या वाजवा बघू. बरोबर बरोबर. गुरु मॅडम साठी थोडं टाळ्या वाजवा. 2 दिवस कष्टाने त्यांनी एवढे व्हिडिओ तयार केलेले आहेत. बरोबर. काय आवाज येत नाही मला. धन्यवाद धन्यवाद सर. आवाज येत नाही बघा. माईक चालू करा आणि टाळ्या वाजवा. छान छान छान. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मला जरा काही बोलायचं होतं सर. गुरु मॅडम बोलायचं आहे का तुम्हाला? 2 मिनिटात कोणाला बोलते बोलायचं आहे? मी. गुरु मॅडम. हा, 1 मिनिट. आता आपण टाळ्या वाजवायचा कार्यक्रम झालेला आहे. गुरु मॅडम तुम्ही बोला आता. नमस्कार. तर डायट सोलापूरनी मला ही जी संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते. आणि सर मला आवर्जून सांगावं असं वाटलं म्हणून मी बोलते. हा जो कृती कार्यक्रम शासनाने सुरू केलाय ना सर, खरंच खूप असं उल्लेखनीय आहे. कारण मार्च एप्रिल एंडला आपल्यामध्ये जी स्थिती म्हणजे काय म्हणतो आपण स्थितप्रियता येते. म्हणजे आपला जे वेग असतो तो मंदावतो. परंतु ह्या कृती कार्यक्रमामुळे पुन्हा शिक्षकामध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि ह्या तुमच्या उपक्रमामुळे व्हिडिओच्या पुन्हा विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे. आणि जी मुलं खरोखरच काही स्तरामध्ये मागं होती ती शिक्षकांच्याही लक्षात आलेली नव्हती, त्यांच्यासाठी अतिशय उल्लेखनीय आहे. आणखी एक सर, हे साहित्य करत असताना मला 1-2 साहित्य माझ्या 7वी 6वीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा बनवून दिलेले आहे सर. फक्त त्यांना संकल्पना सांगितली ना, करतात. म्हणजे विद्यार्थी सुद्धा एवढे व्यवस्थित. आणि शाब्दिक उदाहरणांचा जो मी 500 शाब्दिक उदाहरणांचा संच केलेला आहे, तो मी माझ्या विद्यार्थ्यांकडूनच ते उदाहरणं घेतलेली आहेत. म्हणजे त्यांना मी चॅलेंज देते की आज जास्तीत जास्त कोण उदाहरणं लिहून आणेल. तर जे लिहून आणलेली उदाहरणं मी फक्त लिहून काढते माझ्या वहीमध्ये. म्हणजे या उपक्रमामुळे आमच्या पण डोक्यात वेगवेगळे विचार पण यायला लागलेत. आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन तर निश्चितच चांगला होत आहे. आणि शाब्दिक उदाहरणाकडे न कळत आम्हा शिक्षकाकडून दुर्लक्ष झालेलं होतं. ते शाब्दिक उदाहरणांचा सराव आणि तयार करण्यापर्यंत विद्यार्थी प्रगत झालेले आहेत. याचा खरंच खूप आनंद होत आहे. थँक्यू. थँक्यू मॅडम. रमेश दुधाळ सर यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे युट्यूब लाईव्हला. मॅडम, आपली अध्यापन पद्धत ही विद्यार्थ्यांच्या जीवन कौशल्यामध्ये निश्चितच आदर्शयुक्त बदल घडवेल हे मात्र नक्की. खूप छान दुधाळ सरांनी हे कॉमेंट केलेलं आहे. तर आता आपण थोडस पुढे जाऊयात. आणि मॅडम, त्या मध्यंतरी एक वेगळ्याच मॅडम मध्ये आल्या होत्या व्हिडिओमध्ये.
तर त्यांचं नाव सांगा आणि त्यांचा हा परिचय थोडा सांगा. हा त्या पण दोड्डाळ मधलेच आहेत, योगिता बापूराव साठे म्हणून. आणि त्याही अतिशय हुशार आहेत म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं अध्यापन कौशल्य खूप चांगलं आहे सर. आणि कौतुकास्पद म्हणजे त्यांच्याच वर्गातल्या मुलाचा नवोदयला आता नंबर लागलेला आहे. छान. योगिता योगिता साठे मॅडम ना? हा, योगिता साठे मॅडम, दोड्डाळ. हा, योगिता साठे मॅडम, आपण खूप छान ती संकल्पना समजावून सांगितली संख्याज्ञानची. आणि युट्यूब आणि झूमला सुद्धा साठे मॅडम खूप छान, खूप सुंदर आपण चांगली संकल्पना सांगताय. अशा प्रकारे चांगली प्रतिक्रिया आपल्याबद्दल सुद्धा आलेली आहे. तर आता आपण आज विशेष आहे की आज सर्व अक्कलकोटचीच टीम विशेष करून आहे. अक्कलकोटचा भाग की जो थोडासा कन्नड भाषेत देखील काही प्रमाणात मुलं आहेत, पण तिथं एक चांगल्या प्रकारे अध्यापनाचं काम करणारी सर्व शिक्षकांची टीम आहे. आपण पुढे जाऊयात. आता निलिमा जाधव मॅडम, सुदर्शना चौरे मॅडम आणि गायत्री काळे मॅडम, तर यांनी पाठीमागच्या आठवड्यात सुद्धा चांगले व्हिडिओ आपल्याला चांगल्या संकल्पना सांगितल्या होत्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता त्यांचे काही 2 व्हिडिओ आहेत, तर ते व्हिडिओ आपण बघूयात आणि त्या संकल्पना समजून घेऊयात. तर हे व्हिडिओ खास आहेत, खूप विशेष आहेत, कारण या व्हिडिओमध्ये काय आहे, की त्यांनी एक सापशिडी केलेली आहे आणि त्या सापशिडीच्या सहाय्यानं मुलं कशा प्रकारे संख्याज्ञान शिकतात, हे खूप एक वेगळी आयडिया त्यांनी वापरलेली आहे. तर ते थोडंसं आपण बघूयात. आणि त्यासोबत इतर सुद्धा आणखीन त्यांचे काही शैक्षणिक साधनं आहेत, तर निश्चितपणे आपल्याला ते बघायला आवडेल. तर आता आपण ते व्हिडिओ बघूयात आणि त्यानंतर आपण चर्चा करूया. तर पुढील जी आपली अध्ययन कृती म्हणजे अध्यापनाची आपली जी गणिताची कृती आहे ती सापशिडीतून मी होणार शतकवीर, तर हे जे आहे ते या खेळाचं नाव आहे. तर सापशिडी खेळत असताना जो 100 पर्यंत या अंकापर्यंत येईल त्याला मी होणार, तो शतकवीर होईल, असा हा खेळ आहे. त्यामध्ये 4 सोंगट्या आणि 1 डायस असा हा याच्यामध्ये या खेळाची कृतीमध्ये हे साहित्य आहे. तर आता आधी आपण 1 ते 100 मध्ये कुठल्या कुठल्या कृती घेतलेल्या आहेत, तर बेरीज आहे, वजाबाकी आहे, विस्तारित रूप आहे, चढता उतरता क्रम आहे, त्याचप्रमाणे मराठी महिने, इंग्रजी महिने, मागची पुढची संख्या, या सगळ्याच गोष्टी गणिताच्या सगळ्या संकल्पना यातून आम्ही घेतलेल्या आहेत. तर पहिल्यांदा पहिली जी कृती आहे 5 पुड्या मारा. 1 2 3 4 5. खूप छान. यानंतरची कृती आम्ही घेतलेली आहे की 2 टाळी वाजवा. खूप छान. त्यानंतर पुढची कृती सांगितली आहे उतरता क्रम सांगा. 54 97 43. आराध्या सांग. 97 54 43. खूप छान आराध्या. त्यानंतर त्याच्या पुढची कृती दिलेली आहे की 3 5 9 यापासून संख्या तयार करा. 395. खूप छान. 395. पुढची आपली जी कृती आहे ती 37 चे विस्तारित रूप सांगा. कोण सांगेल 37 चे विस्तारित रूप? सांग. 30 अधिक 6. खूप छान. 3 गुणिले 2 किती? पुढची कृती 6. बरोबर बरोबर. हात वर करा की ज्यांना येते त्यांनी आधी. 8 अधिक 9 किती? सांग सांग. 17. खूप छान. 17. चला ते पुढचं गणित पाटीवर सोडवा. 32 अधिक 46. 32. खूप छान. 78. आपलं गणिताचं उत्तर किती आलेलं आहे? 78. 6चा पाढा कोण म्हणेल? मग छान. 8चा पाढा म्हणायचा आहे. 8चा पाढा कोण म्हणेल? म्हणणार आहे. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 45 8 6 8 8 7 56 8 8 64 8 9 72 8 80. खूप छान. आता चढता क्रम आहे पुढील कृती 37 42 52. कोण सांगेल चढता क्रम? सांग. 37 42 52. त्याचा चढता क्रम 37 42 52. खूप छान. त्यानंतर बघा 7चा पाढा म्हणा.
ही कृती आहे. कोण म्हणेल 7चा पाढा? अमन. 7 1 7 7 2 7 1 1 7 कुटायचे 7 7 1 7 7 7 7 1 7 बरोबर, शाबास. मराठी महिने म्हणा. कुणाला सांग प्रगती. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन. व्हेरी गुड. 46 च्या मागची संख्या कोणती? 45. व्हेरी गुड. त्यानंतर बघा 37 च्या पुढची संख्या कोणती? 38. व्हेरी गुड प्रगती. आकारांचे नाव सांगा. कुठला आकार आहे? त्रिकोण. बरोबर. त्यानंतर बघा 14 दशक एकक संख्या सांगा. 14 मधली दशक संख्या आणि एकक संख्या कोणती आहे? 4 एकक आहे 1 दशक आहे. व्हेरी गुड. बघा आता त्यानंतर 22 वजा 2 किती येणार? 22 वजा 2 हा 20. बरोबर, शाबास. त्यानंतर बघा इंग्रजी महिने म्हणा. कोणाला येते इंग्रजी महिने? अमन बघा प्रगती. आराध्या. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. तर त्यानंतर वारांची नावे सांगा. कोणाला येते? हा सांग प्रगती. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. छान, शाबास. आता काय म्हणलंय? 41 ते 50 अंक म्हणा. कोणाला येते? हा म्हण बरं. 41 42 43 44 45 46 47 48 49 50. बरोबर. 67 वजा 7 ही संख्या स्थानिक किंमत सांगा. सॉरी 73 वजा 7 या संख्येची स्थानिक किंमत सांगा. सांगा बरं. 7ची स्थानिक किंमत सांगा. फक्त तुम्ही 7ची सांगा. 7ची स्थानिक किंमत किती आहे? 70. बरोबर 70. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपण जर खेळलो तर आपण 100 पर्यंत पोहोचणार आहोत आणि मग तुम्ही कोण शतकवीर होते ते आपण बघणार आहोत. बघा या गोष्टी ज्या आहेत आम्ही नियमितपणे आमच्या शाळेमध्ये घेत असल्यामुळे सरावाने या गोष्टी त्यांना येत आहेत. आपण यामध्ये याच कृती न घेता वेगवेगळ्या कृती देखील आपण विद्यार्थ्यांच्या घेऊ शकतो आणि विद्यार्थी हे खूपच छान खेळ खेळत बसतील आणि त्यांच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या ज्ञानाचं दृढीकरण या खूप छान होतील आणि गटामध्ये आणि मित्रांसोबत असं जेव्हा खेळ खेळत असतात तेव्हा ते अधिकच रममाण होतात. तर आपण खेळ पाहूयात की विद्यार्थी खेळ कसा खेळतात. खेळ खेळून 4 बरोबर 4 सोंगटी घेऊन पुढं सोंगटीने 4 बरोबर. शिडी चढली बघ तू. शिडी चढली की आता शिडी चढून ये. हा काय वाच बघितलं आता? कृती काय आहे? 6चा पाढा म्हणा. मन वर 6चा पाढा. 6 1 6 साइन 3 12 साइन 3 18 साइन 4 24 साइन 5 30 साइन 6 36 साइन 7 42 साइन 8 48 साइन 9 54 साइन 9 60. टाळ्या वाजवा. हा तर अशा प्रकारे आपण हा खेळ घेऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार. जिल्हा प्रशिक्षण संस्था वेळापूर सोलापूर आयोजित निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या अंतर्गत आम्ही गणित या विषयाची माहिती आपल्यासमोर सादर करीत आहोत. माझे नाव निलिमा सुपुत्र जाधव, जिल्हा प्राथमिक मराठी शाळा शिरवळवाडी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. नमस्कार. मी सुदर्शना दिगंबर नादोटे चौरे, जिल्हा परिषद मुलींची मराठी शाळा शिरवळ, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. तर मागील सत्रामध्ये आम्ही अक्कलकोट टीमने निपुणचे मराठीचे साहित्याचे शैक्षणिक साहित्याचे प्रेझेंटेशन केले होते. तर या सत्रामध्ये अक्कलकोट टीम आम्ही गणितच्या साहित्याचं गणितच्या शैक्षणिक साहित्याचं प्रेझेंटेशन करणार आहोत. नमस्कार. माझे नाव कीर्ती सिद्धार्थ शिंगापुरे, इयत्ता 3री. नमस्कार. माझे नाव श्रावणी प्रशांत वंतुरे, इयत्ता 3री. नमस्कार. माझे नाव प्रार्थी सिद्धाराम शिंगापुरे, इयत्ता 3री. नमस्कार. माझे नाव प्रगती सिद्धाराम शिंगापुरे, इयत्ता 2री. नमस्कार. माझे नाव आराध्या शिवनाथ लोमटे, इयत्ता 3री. तर विद्यार्थ्यांना गणित एक तर येतं किंवा येत नाही यातला मधला मार्गच नसतो. विद्यार्थ्यांना आपण जर अशा आनंददायी कृतीत अशा खेळामधून जर आपण त्यांना गणित हा विषय शिकवू लागलो तर गणित हा विषय त्यांना अवघड वाटणार नाही. भोलानाथ आज आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखे कार्य डोपर, अशी प्रार्थना विद्यार्थी देवाकडे करतात. म्हणजे शारीरिक त्रास झाला तरी चालेल पण गणिताचा पेपर मात्र नको.
अशी धास्ती विद्यार्थ्यांना बसली आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. 1ली ते 10वी पर्यंत हा विषय अनिवार्य आहे. त्यामुळं पहिल्यापासूनच जर आपण त्यांना असं या प्रकारे जर गणित शिकवत गेलो तर विद्यार्थ्यांना गणित हे खूपच आनंददायी आणि छानपैकी विद्यार्थी शिकतील. तर आपण जो आज पहिलं साहित्य आपण पाहणार आहोत तर कल्पवृक्ष. या आपण साहित्याला कल्पवृक्ष हे नाव का दिलेलं आहे तर कल्पवृक्षावर आपण काही साहित्य म्हणजे काही चित्र लावलेले आहेत. टूथपेस्ट, बॉल, फुगा, स्ट्रॉबेरी, गाजर, बाहुली, सफरचंद असे वेगवेगळे जे स्टिकर आहेत ते सगळे लावलेले आहेत आणि त्याच्या खाली किमती देखील आपण लिहिलेल्या आहेत. म्हणजेच आपण म्हणूनच या साहित्याला आपण कल्पवृक्ष हे नाव दिलेलं आहे. तर इथे 1 रुपयाच्या नाणी आहेत, या 10 रुपयाच्या, यामध्ये 20, 200 रुपयाच्या नाणी, 10 रुपयाच्या नाणी, 10 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट आणि असे वेगवेगळ्या साहित्याद्वारे आपण गणित हा कल्पवृक्षाचा जो हा खेळ आहे या खेळामध्ये आपण नाणी नोटाद्वारे बेरीज, वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे या एका खेळातूनच आपण विद्यार्थ्यांच्या संकल्पना या सगळ्या दृढ करणार आहोत. चला या मुलींनो. मॅडम मला 20 रुपयाचा आंबा हवा आहे. खूप छान. नोटा कुठल्या देणार मग का नाणी देणार? 10चे 2 नाणी मी तुम्हाला देत आहे. खूप छान. हे धर 20 रुपयाचा आंबा. मॅडम मला 10 रुपयाचा सफरचंद हवा आहे. मॅडम मी तुम्हाला 10 रुपयाचा नोट देत आहे. खूप छान प्रगती. मॅडम मला 10 रुपयाचा खोड रबर हवा आहे. मी तुम्हाला 10 रुपयाचा नोट देत आहे. हे धर खोड रबर. खूप छान. मॅडम मला 12 रुपयाचा गाजर हवा आहे. मी तुम्हाला 10 रुपयाचे 1 नोट व 1 रुपयाचं 2 नाणी देत आहे. खूप छान. मॅडम मला 15 रुपयाची चावी व 5 रुपयाचा आईस्क्रीम हवा आहे. मी तुम्हाला 20 रुपयाची 1 नोट देत आहे. खूप छान. तर क्रांती इकडे पाहू. तर इथे काय आहे? टूथब्रश. आणि इथे बॉल. टूथपेस्टची किंमत काय आहे ब्रशची? या 40 आणि बॉलची 20. ब्रश आणि बॉल या दोन्हीची किंमत मिळून किती झाली? 60. एकूण 60 रुपये. चल दे पाहू 60 रुपये. मी तुम्हाला 10चे 6 नोट देत आहे आणि 20चे 3 नोट देणार आहे. छान. हे काय आहे? साबण किती रुपयाचं आहे? 30 रुपयाचं. आता जर तुझ्याकडे 50 रुपयाची नोट असेल आणि मी तुला 30 रुपयाचा साबण देत असेल तर मी तुला परत किती रुपये देणार? 20 रुपये देणार. खूप छान. तर या कल्पवृक्षाद्वारे आपण आता शाब्दिक उदाहरणं पाहिली. बेरीज, वजाबाकी आणि नाणी आणि नोटांद्वारे कल्पवृक्षाचा हा जो खेळ आहे तो आपण अगदी आनंददायी पद्धतीने आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतलेला आहे. मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्रानुसार गणिताच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी हे साधं सोपं शैक्षणिक साहित्य मी बनवलेलं आहे. साहित्याचं नाव आहे बांगडी टाका, संख्या लिहा, वाचा आणि क्रिया करा. तर निपुणच्या ज्या गणिताच्या स्तर आहेत, क्षमता स्तर, तर त्या सगळ्यांचा सराव या एका साहित्यामध्ये होणार आहे. संख्या वाचता पण येणार आहे, लिहिता पण येणार आहे आणि त्या संख्यावरील क्रिया, बेरीज आणि वजाबाकी यांचा सुद्धा सराव या साहित्यामध्ये होणार आहे. खूप सोपं साहित्य आहे हे आणि यासाठी तुम्हाला फक्त एक कार्डशीट लागणार आहे आणि त्याच्यावर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत टिकल्या लावायच्या आहेत आपण आणि हा खेळ इथं खेळता येईल. तर शतकच्या गुलाबी रंगाच्या टिकल्या आहेत, दशकच्या हिरव्या रंगाच्या टिकल्या आहेत आणि एककच्या पिवळ्या रंगाच्या टिकल्या आहेत. तर आमची आराध्या ही तुम्हाला खेळ खेळून दाखवेल. तर आपण बांगडी टाकायचं आहे. बरोबर. मग काय पडलं मग बांगडी? तर पहिल्यांदा बांगडी टाकल्यानंतर मुलांना लक्षात घ्या, जे अर्ध्या टिकल्या पडल्या आहेत त्या धरायच्या नाहीत. ज्या पूर्ण टिकल्या या बांगडीमध्ये दिसतात तेवढ्याच धरायच्या आहेत. हां, मग तर सांग बरं, एककच्या टिकल्या किती आहेत? एककच्या टिकल्या 3 आहेत. ही मग तिथं तर आपण इथे 3 लिहायचं. एककच्या घरात आपण 3 लिहू.
लिहूया. बरोबर. हां, तर दशकच्या टिकल्या 4 आहेत. हिरव्या टिकल्या किती आहेत? 4. हां. तर आपण इथे 4 लिहूया. तर शतकच्या टिकली 1च आहे. तर आपण इथे 1 लिहूया. बरोबर. मग ही संख्या काय झाली? वाच बरं. 143. मग इथं अक्षरात लिहून दाखव. एकशे 43. बरोबर, शाबास. आता अजून एकदा टाक बरं बांगडी. ही फक्त एक संख्या झाली. अजून एक दुसरी संख्या घेऊया आपण, म्हणजे क्रिया करता येईल मुलांना. तर जे विद्यार्थी प्रगत आहेत आणि अप्रगत आहेत या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य उपयोगी आहे. बघा, जे प्रगत आहेत त्यांना इकडे कमी टिकले लावलेले आहेत आणि शतकची संख्या कमी आहेत, म्हणून इकडे जर बांगडी टाकली तर जे अप्रगत विद्यार्थी आहेत, म्हणजे ज्यांना अजून पुढचा स्तर प्राप्त नाही आहे, ते इकडे बांगडी टाकू शकतील. आणि जे प्रगत विद्यार्थी आहेत त्यांच्या सरावासाठी आपण मधी बांगडी टाकायला लावूया. तर वाच बरं आराध्या, कोणत्या रंगाच्या टिकल्या किती आहेत? शतक, एकक, दशक. तर एककचे पिवळी टिकली 1 आहे. बरोबर, लिही तिथं. मग इथे आपण 1 लिहूया. तर दशकची हिरवी टिकली 3 आहेत. तर आपण इथे 3 लिहूया. आणि शतकची टिकली 2 आहेत. तर आपण इथे 2 लिहूया. आता वाच बरं, ही संख्या किती आहे? 231. व्हेरी गुड. इथं लिहून दाखव. मग 231. बरोबर, शाबास आराध्या. तर क्रांती, आता ह्या 2 संख्या आहेत की नाही, त्यांची बेरीज करता येईल का आपल्याला? हो ना. इथं मग बेरीज करून दाखव बरं. तू ह्या संख्या लिहून काढ आणि बेरीज करून दाखव क्रांती. 143. व्हेरी गुड. बेरीज. अधिकचं चिन्ह नीट दे बेटा. हां. 231. एक नीट लिही. कर बेरीज. 3 एकक 1 एकक मिळून 4 होतात. 4 एकक. बरोबर. 4 दशक 3 दशक मिळून 6 दशक होतात. नाही, नीट मोज. 7 दशक होतात. हो, बरोबर. छान. निवांत कर. 1 शतक आणि 2 शतक मिळून 3 शतक होतात. व्हेरी गुड. मग आता तुला वाचता येईल का? वाच बरं संख्या. 374. परत एकदा वाच. 374. बरोबर. हां, शाबास क्रांती. तर अशा पद्धतीनं तुम्हाला संख्या बांगडी टाकून हा खेळ विद्यार्थी एकमेकाच्या सहकार्याने सुद्धा घेता येईल, किंवा घरी सुद्धा अशा पद्धतीचं शैक्षणिक साहित्य आमच्या मुलींनी तयार केलेलं आहे. आणि बांगडी टाकून संख्या लिहायचं, संख्या वाचायचे आणि संख्यावरील क्रिया करता येतील. तर अशा पद्धतीचं अगदी सोपं आणि सहज करता येईल असं हे साहित्य आहे. आणि हे साहित्य आपण स्वतः तयार केल्यामुळं विद्यार्थ्यांना आनंदाने खेळतीलही, आणि शिक्षकांनी तयार केलेलं आहे त्यामुळे त्यांना आकर्षण पण जास्त वाटणार आहे. धन्यवाद. हां, तर आज आपण शैक्षणिक साहित्य आणि कृतीद्वारे भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेणार आहोत. आणि भौमितिक आकृत्यांबरोबर ते भौमितिक आकृत्यांचे गुणधर्मही सांगतील. मी आहे वस्तू, मला कोपरा की नाही, कडा पण नाही. मी आहे आयत, मला 4 कोपरे आणि 4 कडे आहेत. मी आहे त्रिकोण, मला 3 कोपरे 3 कडे आहेत. मी आहे चौकोन, मला 4 कोपरे 4 कडे आहेत. छान. Hello, I am Prasanna. Hello, I am Purnima. Hi, I am Shani. मी तुम्हाला अंकवर ठिपक्यांची जोडी करून दाखवणार आहे. Hi, I am Kitty. मी
मी तुम्हाला दशकाची ओळख करून देत आहे. पहिली कृती सादर करीत आहे. एक, दोन, छान. तीन, करेक्ट. चार, बरोबर. पाच, खूप छान श्रावणी. 7 गुणले 8 बरोबर 56. हे दोन अंक धर. खूप छान कीर्ती. 7 गुणले 8 बरोबर 56. वजाबाकी करून दाखव. 6 वजा 2 बरोबर 4. खूप छान. तर आपण या शैक्षणिक साहित्याद्वारे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया करू शकतो. तिसरी कृती सादर करीत आहे. संख्या वाच. 241 53 6 241 या संख्येचा विस्तारित रूप करून दाखव. 200 अधिक 40 अधिक 1. खूप छान. 53 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत किती? 50. छान. चौथी कृती सादर करीत आहे. 2 3 यामध्ये 1 ते 10 या अंकाचे मासे तयार केलेले आहेत कागदापासून आणि दोऱ्याने हे अंक ओवून 1 ते 10 या अंकाचं दृढीकरण केलं गेलं आहे. खूप छान श्रेयश. पाचवी कृती सादर करीत आहे. अर्धवर्तुळ. छान. त्रिकोण. बरोबर. आयत. व्हेरी गुड. आता आपण पुढील कृती घेणार आहोत. या तक्त्यामध्ये 1 ते 50 अंक याप्रमाणे आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे आकारांचे वस्तूंचे आपण चित्र लावलेलं आहे. आकार ओळखूया आणि त्याच्या खालील दडलेली संख्या आपण वाचूया. 1 आकार कोणता? आयत. त्याच्या खालची बा चौकोन. त्याच्या खालची संख्या कोणती? अंक कोणता त्याच्या खालचा? इथं 1 इथं 4. ओके. आकार कोणता आहे? त्याच्या 9. खूप छान. पुढे वर्तुळ. त्याच्या खालची संख्या 11. खूप छान. छान. आता सहावी कृती सादर करीत आहे. 6 भागले 3. 6 काढा घ्यायचे. 1 2 3 4 5 6. 3 ग्लासमध्ये टाकायचं. 1 2 3 4 5 6 बरोबर 2. व्हेरी गुड. म्हणजे प्रत्येक ग्लासमध्ये किती आले गाड्या? 2. आपलं उत्तर किती आलं? 6 भागिले 3. 6 भागले 3 2. पुढची कृती करून दाखव स्फूर्ती. पहिल्यांदा उतरता क्रम लावून दाखव. 8 गुड. 6 छान 5. छान. त्याच अंकांचा चढता क्रम लाव. 5 6 8.
9 अधिक 7 बेरीज करून दाखव. 16. छान. 10 वजा 3 किती? तोंडी सांग. 7. खूप छान. 4 आणि 2 या अंकातील मोठी संख्या कोणती आहे? 4. 4. छान. सातवी कृती सादर करीत आहे. हा कितीचा गट्टा आहे? 10चा. 10चा एक गट्टा म्हणजे 1 दशक. हे दोन्ही मिळून 2 दशक आणि वरचे सुट्टे. 2 दशक 21. 2 दशक 2 22. सापशिडीद्वारे मुले हा खेळ कशा प्रकारे खेळतात ते आपण पाहूया. 2. 1 2. 1 2. 3. 1 2 3. 1 2. या प्रकारे सापशिडीचा खेळ खेळला जातो आणि सापशिडी खेळत असताना ज्या कृती यामध्ये येतात आपण या पद्धतीने बाजूला साहित्य मांडणी करायची आहे व हा खेळ आपण हसत खेळत अगदी आनंदाने हा खेळ खेळताना मुले रममाण होतात. धन्यवाद. आत्ताच आपण बघितलं निलिमा जाधव मॅडम आणि सुदर्शना चौरे मॅडम यांनी खूप छान अशा या सर्व साहित्याच्या कृती दाखवलेल्या आहेत आणि यांचे विद्यार्थी खूप हुशार वाटले मला की जे त्या शैक्षणिक साहित्यासोबत परिचित आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालेले आहेत. तुम्हा दोघीचं विशेष करून अभिनंदन. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं की सापशिडीचा जो खेळ आहे तो खूप सुंदर याने तयार केलेला आहे आणि त्याच्यातून मुलांना एक अनौपचारिक ऍक्टिव्हिटीतून मुलांना त्याचा एक सराव होतो. त्यासोबतच आपण जर बघितलं तर ते बांगडी टाकण्याचा जो खेळ होता की त्याच्यामध्ये दशकला त्यांनी एक सिम्बॉल केलाय, त्यानंतर ना शतकला एक सिम्बॉल केलं आणि एककला एक सिम्बॉल केलं, कोडिंग केलं आणि बांगडीमध्ये दशक शतक आणि एकक किती आहेत तर ते लिखाण करणं प्लस ते वाचन करणं त्याची बेरीज करणं वजाबाकी करणं या संपूर्ण क्रिया देखील सुंदर होत्या. त्यासोबतच तर त्यांनी एक कल्पवृक्ष नावाचं एक झाड देखील केलं होतं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी संख्येचं ज्ञान त्यासोबत पैशाचे व्यवहार त्याची किंमत ह्या संपूर्ण गोष्टी खूप छान प्रकारे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. मी सर्वांना आता अनम्यूट करतो. आपले रिस्पॉन्सेस खूप चांगल्या प्रकारे आलेले आहेत त्याबद्दल थँक्यू. तर आपण आता या शैक्षणिक साहित्यातलं कोणत्याही साहित्याबद्दल तुमचे काही प्रश्न असेल तर बोलू शकता. मी सर्वांना अनम्यूट करतोय. ओके, आपण बोलू शकताय. एका वेळेस एकाने बोला. हॅलो सर. चंद्रकांत दाजी माने. हो. नगर मुंबई. हॅलो. हॅलो सर. हो बोला. हॅलो. सांगोला बोला विद्या बोला. मंदिर नरोटे सर बोलतोय. हो बोला. येतोय आवाज, बोला. सापशिडीचे असे चित्र जर काढले जिल्हा परिषदनं तर प्रत्येक मुलं मधल्या सुट्टीत सापशिडी खेळून त्यांचं गणित चांगलं होईल हा एक अभिप्राय मला वाटतो. असं केलं तर बरं होईल. खूप छान मॅडमनी दोन्हीही आपलं मॅथमॅटिक्सचं खूप व्यवस्थित पद्धतीने सांगितलं. त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. छान. नरोटे सरांचं मत असं आहे की ते सापशिडी आपण ज्ञानरचनावादाप्रमाणे एखाद्या वर्ग खोलीत काढायचं आणि मुलं ते सुट्टीच्या वेळेस वापरू शकतात असं म्हणणं आहे का तुमचं? हो हो. सुट्टीच्या वेळेस वरांड्यात अच्छा. वगैरे असली तरी चालेल तिरंगी. छान. म्हणजे ज्ञानरचनावादाप्रमाणे ते तशा हा. प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो असं हो म्हणणं आहे आपलं. हो. निश्चितपणे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ते करू शकतात. किंवा हम्म, ते डिजिटल बॅनर जो आहे तो हम्म, खूप झाला, मला वाटतं 400-500 रुपयाला डिजिटल बॅनर मिळेल प्रिंट तुम्हाला, तर ते देखील आपण प्रिंट करून वापरू शकताय. ओके. ठीक आहे. अजून कोणाला बोलायचं आहे?
हॅलो सर. हो बोला. हा नमस्कार सर. मी अक्कलकोटवरूनच बोलतोय, शिवशंकर बिराजदार. अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रेझेंटेशन या ठिकाणी निलिमा जाधव मॅडम आणि चौरे मॅडम यांनी केलेलं आहे. म्हणजे ते विद्यार्थ्यांच्या संकल्पना खेळाच्या माध्यमातून असतील आणि हे शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर अतिशय सुंदरपणे जे संबोध आहेत ते संबोध मुलांना लवकर कळतील आणि या पद्धतीनं म्हणजे विद्यार्थ्यांच्या संकल्पना दृढीकरणाचं काम या सगळ्या शैक्षणिक साहित्याचा जर वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने होतं. सापशिडीचा खेळ जो आहे तोही जाधव मॅडमनी विद्यार्थ्यांच्या मार्फत करून दाखवला आणि या माध्यमातून मुलांमध्ये एक रोचकता निर्माण होते आणि इतकी रुची वाढते की हा विषय अगदी सोप्या पद्धतीनं मुलांना आपल्याला समजवता येतो आणि तो त्याच्या लक्षामध्ये चिरकाल टिकून राहतो. अशा पद्धतीच्या साहित्याचा उपयोग आपण जर केला तर निश्चितपणे मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम आपल्याला या ठिकाणी करता येतं आणि विद्यार्थी गुणवत्ता वाढवू शकतो आणि निपुण भारतच्या अंतर्गत जो उद्देश आहे तो आपण निश्चितपणे साध्य करू शकतो. तर या साहित्याचा वापर आपण केल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यांचं खरंच अभिनंदन की खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं आहे. थँक्यू. हॅलो सर, नमस्कार. बोला. हो बोला. नालंदा आश्रमशाळा भोगावतून खांडेकर सर बोलतोय मी. बोला. सर्वप्रथम दोन्ही मॅडमचं मनापासून अभिनंदन आणि खूप छान कृती त्यांनी घेतले आहेत. गणित सारखा जो क्लिष्ट वाटणारा विषय आहे मुलांना, तो अशा प्रकारच्या कृती घेऊन निश्चितपणे मुलं एक आनंददायी पद्धतीने त्यांचा एक गणित आवडीचा विषय होईल अशा प्रकारे शिक्षण साहित्य वापरून त्याने कल्पवृक्ष सारखी योजना म्हणा, सापशिडी आणि परत दशक एकक ओळखण्याची पद्धती या खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने घेतले त्यांनी ते. म्हणजे एक आनंद आहे बाबा बांगडी टाकले तर मग त्यात किती बाबा गोल आले, तर दशक किती, एक किती, शतक किती, एक मुलांना एक कुतूहल निर्माण होईल त्यातून आणि मग प्रत्येकाला वाटेल बाबा मी हे करू शकतो, मी हे करू शकतोय आणि त्यामुळे प्रत्येक मुलामध्ये गणित याविषयी आवड चांगल्या प्रकारे निर्माण होईल आणि मुलांना चांगल्या प्रकारे त्या कृती करता येतील आणि त्या संकल्पना त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या दृढ होतील, हे मला सांगायचं. आणि पुन्हा एकदा त्या दोघींचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. हॅलो. युट्यूबवर एकाने ओके सर. प्रतिक्रिया व्यक्त केली, अतिशय उत्कृष्ट कृती, सापशिडीच्या माध्यमातून गणितीय मूलभूत क्रिया अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत. चांगली प्रतिक्रिया दिलेली आहे. बोला. ओके, थँक्यू सर. नमस्कार सर. नमस्ते. हॅलो. हा, मी निलोफर फणीबंद अक्कलकोटवरूनच बोलतेय. हो बोला. आता जी निलिमा जाधव आणि सुदर्शना चौरे मॅडम यांनी जी कृती घेतलेली आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आणि कौतुकास्पद त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. जे कृती त्यांनी घेतली आहे ते सापशिडी, त्यानंतर कल्पवृक्ष ह्या साहित्याचा वापर करून मुलांमध्ये मुळात गणिताची जी भीती असते की गणित म्हणले की मुलांना असं वाटतं की ते आपल्याला कळणारा विषयच नाही, ही लहानपणापासून जी भीती असते ती लहान वयातच त्या मुलांच्या मनातली भीती दूर होईल ह्या कृतीद्वारे. अशा साहित्याचा अगदी सुंदररित्या त्यांनी वापर करून दाखवलेला आहे आणि मुलांमध्ये ज्या सगळ्या जवळपास त्या दोघींनी सगळ्या संकल्पना गणितातल्या अगदी मुलांचं संख्या ज्ञान, संख्यावरील क्रिया, चढता उतरता क्रम, त्यांचे सगळे संबोध, क्लिष्ट संबोध सुद्धा अगदी सहजपणे दूर करण्याच्या ज्या सगळ्या कृती दोन्ही मॅडमनी त्या कृतीतून दाखवलेल्या आहेत आणि गणिताचा अगदी संपूर्ण निपुणमध्ये जेवढ्या आपल्या सगळ्या स्तर आहेत त्या प्रत्येक स्तरावर त्यांनी कृतीयुक्त अध्ययन आनंददायी पद्धतीनं कसं द्यावं आपण मुलांना हे दोन्ही मॅडमनी छान सुंदररित्या सांगितलेलं आहे. त्याबद्दल दोन्ही निलिमा जाधव आणि सुदर्शना चौरे मॅडम या दोघींचे मनापासून अभिनंदन. आणि प्रत्येक शिक्षकाने ह्या पद्धतीने जर अध्यापन केलं तर निश्चित प्रत्येक विद्यार्थी आपला निपुण होईल आणि हा कार्यक्रम सुद्धा नक्कीच यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि दोघींचे पुनश्च अभिनंदन करते आणि मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद सर. निलोफर मॅडम, आपण चांगली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत निलिमा जाधव मॅडम आणि सुदर्शना चौरे मॅडम सोबत आहेत, त्या सुद्धा आता बोलतील की त्यांचं काय मत आहे, कशा प्रकारे त्यांनी तयार केलं. ते सुद्धा मागील 2-3 दिवसापासून या सर्व ऍक्टिव्हिटीचं व्हिडिओ शूटिंग करणं आणि सर्व साहित्य व्यवस्थित ठेवून मुलांचा सहभाग घेण्यापासून सर्व गोष्टी 2-3 दिवसापासून करत आहेत. तर विशेष कौतुक आहे करत आहेत. त्यांचं. हो. करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूचे तयाचे, अरे वा. अशा पद्धतीने तुमचे अध्यापन आहेत. प्रियांका घाटेराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव.
तर यांचं मत आहे. तर आता मी विनंती करतो निलिमा जाधव मॅडम आणि सुदर्शना चौरे मॅडम आपण बोलावं. नमस्कार सर. नमस्ते. मी सुदर्शना नांदवटे चौरे. तर गणितातील ह्या ज्या संकल्पना होत्या, अवघड संकल्पना होत्या, मूर्ताकडून अमूर्ताकडे आणि सोप्याकडून कठीणाकडे, ह्या ज्या संकल्पना आपण बघतो आणि त्या नाणी नोटा, त्यानंतर व्यवहारामधील जे तोंडी उदाहरणे आहेत, त्यासाठी आम्ही हे साहित्य बनवलेलं होतं. आणि हे विद्यार्थ्यांनी आम्हाला एकदा सांगितलं की ते खेळत राहतात आणि काय काय वेळेला तर ते छोटे छोटे स्वतः ते बांगडीचं साहित्य म्हणा किंवा ते कल्पवृक्ष असं नाणी नोटा घेऊन ते स्वतः तयार करतात आणि खेळतातही. तर जेव्हा जिल्हा स्तरावर आम्ही निपुणचं प्रेझेंटेशन केलं होतं, त्यामध्ये मुख्य कार्यकारी जंगम साहेब आणि त्यानंतर शिक्षणाधिकारी शेख साहेब, दक्षिण सोलापूरच्या गट शिक्षणाधिकारी सुतार मॅडम, त्यानंतर तुम्ही स्वतः सर डाएटचे अधिविक्रेता शिंदे साहेब, त्यानंतर आमचे गट शिक्षणाधिकारी आरबाळे साहेब, स्वामी साहेब, सर्वांनी आमच्या स्टॉलला भेट दिली होती आणि खूप कौतुक झालं अक्कलकोट टीमचं आमच्या. आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं कौतुक होईल. एवढंच काय, शिंदे सरांनी स्वतः फोन करून सांगितलं की तुमच्यासारखं प्रेझेंटेशन आम्ही कुणाचंच पाहिलं नाही आणि त्यामुळं आम्हाला या कार्यक्रमामध्ये त्यांनी संधी दिली. तर हे प्रेझेंटेशन करण्याची संधी दिली त्यासाठी आधीच तुमचं सर शिंदे सरांचं मी खूप खूप आभार मानते. आणि सर स्वतः पुढच्या पोस्टवर जाणार आहेत. त्यांचं पहिल्यांदा आपल्या या कार्यक्रमातून आपल्या सर्व शिक्षकांकडून मी त्यांचं पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन करते. तर एवढ्या व्यस्त त्यांच्या कामातून आम्हाला वेळ देत आहेत, ते हा उपक्रम राबवत आहेत, आमच्याशी कॉन्टॅक्ट करतायत, आमचे वेगवेगळे कलेक्ट करते माहिती आणि ते प्रेझेंट करण्याचे आम्हाला प्रोत्साहन देत आहेत. हे सर्वच खूप आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि म्हणूनच आम्ही तेवढ्याच जिद्दीनं हे काम करू शकलो सर. 2 दिवस अगदी रात्र दिवस आम्ही एक करून काय साहित्य बनवायचं आणि ते युट्यूबला नसलं पाहिजे, कुठंही वेगळं आपलं असलं पाहिजे ते, आणि ते विद्यार्थ्यांना सुद्धा स्वतः हँडल करता येईल असं सहज सोपं साहित्य बनवण्याची आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि अधिकारी तुमच्यासारखे शिंदे साहेब तुमच्यासारखे जर असले तर आम्ही आमच्यासारखे शिक्षक नक्कीच उपक्रमशील होऊ आणि आम्हाला तुम्ही नेहमी प्रोत्साहन दिलेलं आहे. तेव्हा तुमचं आणि डाएटचं सुद्धा मी हे उपक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानते. तसंच जे आत्ता लाईव्ह आहेत त्या शिक्षकांचं ज्यांनी सुंदर कमेंट केली आणि कमेंट करायचं म्हणजे ज्यांना आहे पण इच्छा पण होऊन गेलं नाही आणि ज्यांनी आम्हाला आता इतकं बोलून सहकार्य केलं, शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचं मी आभार मानते. त्यानंतर आमच्यासाठी अजून एक पर्वणी आहे की तुम्ही सर्वांना मी एक आवाहन करू इच्छिते की आम्ही निपुण कार्यपुस्तिका तयार केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी. 4च दिवसात त्याचं प्रकाशन होईल आणि ते विद्यार्थ्यांना तुम्ही द्यायचं आहे. आम्ही अगदी चौघींनी मिळून परिश्रमाने आमच्या मैत्रिणींनी ही पुस्तिका तयार केलेली आहे, जी आता आपल्याला निपुणसाठी लागणार आहे. काय करावं शिक्षकांनी हा प्रश्न पडलेला आहे, लवकरात लवकर कशा क्षमता प्राप्त कराव्या. तर आम्ही छोटस एक योगदान द्यायचा विचार केला आणि निपुणची कार्यपुस्तिका तयार केलेली आहे. तर माझ्या टीम कडून त्याचं मी आवाहन करते की ज्यांना ज्यांना ही इच्छा आहे ते पुस्तक अवश्य घ्या. माझ्या युट्यूब लाईव्ह वर त्याचं प्रकाशन सुद्धा होईल आणि त्यानंतर हे साहित्य प्रेझेंट करायची संधी आम्हाला डाएटने विशेष करून शिंदे सरांनी दिली याबद्दल आणि आता लाईव्ह मध्ये किंवा नंतर जे युट्यूबला बघणार आहेत त्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू मॅडम, आपण यासाठी वेळ दिला आणि आपण स्वतःहून निपुण महाराष्ट्र होण्यासाठी जे काही कृती आराखडा आहे त्याच्यामध्ये अध्ययन अध्यापन मूल्यमापनाच्या कृती कशा असाव्या तर याबद्दल आपण एक चांगल्या प्रकारे लिखाण करत आहात आणि बऱ्यापैकी लिखाण झालेलं आहे तुमचं आणि थोड्याच दिवसामध्ये ते पुस्तक तुमचं प्रकाशित होणार आहे. तर निश्चितपणे ते पुस्तक सर्वांना मार्गदर्शक ठरेल. त्याबद्दल आपण निश्चितपणे एक वेगळ्या प्रकारचा आणखीन कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करूयात. तर यानंतर निलिमा जाधव मॅडम यांना मी बोलण्याची विनंती करतो. हॅलो, नमस्ते सर. नमस्ते. मी निलिमा जाधव. सर्वप्रथम मी शशिकांत शिंदे साहेबांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. तर शैक्षणिक साहित्य करण्यामागचं एक म्हणजे मी का केलं ते सांगते थोडक्यात, की वर्गामध्ये विचारा, निर्माण करा, चर्चा करा आणि व्यक्त करा, हे जर चक्र आपलं वर्गामध्ये चालू ठेवलं तर विद्यार्थी 93% हे ज्ञान जे डोळ्याने अवगत करतील आणि हे त्यांचं जे ज्ञान आहे ते दीर्घकाळ टिकून राहणार आहे.
आणि स्पर्धेच्या युगात माझे जे विद्यार्थी आहेत ते कधीच मागे पडणार नाहीत. आणि असं वाटतं मला की शाळेतले चिमुकले विद्यार्थी साक्षात परमेश्वर आहेत. आणि दैनंदिन अध्यापन ही त्या ईश्वराची केलेली पूजा आहे. आणि मुलांना दिलेलं प्रेम ही त्या ईश्वराला वाहिलेली फुलं आहेत. आणि आनंददायी गणितीय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे म्हणजे त्या ईश्वराची केलेली आरती आहे. मी माझ्या मुलांना माझं दैवत मानते. आणि त्यांना समोर ठेवूनच छोट्या छोट्या गोष्टीतून सगळ्या गोष्टी कशा सोप्यातून त्यांना शिकवाव्यात, हा हे तुम्ही समोर ठेवून हे शैक्षणिक साहित्य बनवलं आहे. त्यामुळं पुन्हा मी एकदा डायट वेळापूर सोलापूर आयोजित या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपण मला संधी दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. एक वेगळा विचार आपण मांडलेला आहे, निश्चितपणे तो स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांना दैवत म्हणून काम करणं ही खूप वेगळी कन्सेप्ट मला ऐकायला मिळाली. तर निश्चितपणे आज आपण या व्हिडिओमध्ये झूम मीटिंग मध्ये आपण जे वेगवेगळे साहित्य बघितलेले आहेत, तर या साहित्याचा आपण निश्चितपणे आपल्या शाळेमध्ये वापर करा. आणि जे अप्रगत मुलं आहेत त्या अप्रगत मुलांना प्रगत करण्याचं काम आपण सर्वांनी करावं. कारण आमचा असा विश्वास आहे की आतापर्यंत आपण जी जुनी पद्धत होती की फळ्यावर आपण काहीतरी लिहितो आणि मुलांना सांगतो, तर त्या पद्धतीपेक्षा आपण कृतीयुक्त ज्ञानरचनावादी पद्धतीने आपण शिकवलं तर रिझल्ट आपल्याला लवकर मिळेल. कारण आता मुलं एवढे मॉडर्न झालेले आहेत की मॉडर्न मुलांना मॉडर्न मेथडनं शिकवलं तर ते मुलांना लवकर समजेल. म्हणूनच हा सर्व अट्टहास आहे की आपण वेगवेगळे शैक्षणिक साधनं वापरा, कृती घ्या, ऑनलाईन टेक्नॉलॉजी सुद्धा आपण वापरू शकता. तर निश्चितपणे अशा विविध साहित्याच्या माध्यमातून आपण आपल्या अप्रगत मुलांना प्रगत करावं. आणि 30 जून 2025 पर्यंत मुलं आपल्या शेवटच्या स्तरामध्ये जातील यानुसार आपल्याला कामकाज करायचं आहे. तर याचं युट्यूब लाईव्ह देखील आपण केलं. युट्यूब लाईव्ह सुद्धा व्हिडिओ हा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की याच्यातल्या कोणकोणत्या कृती तुम्हाला करायच्या असतील तर निश्चितपणे आपण करू शकता. त्यासोबतच आता जेवढे शिक्षक जॉईन झालेले आहेत, तर या शिक्षकामध्ये जर आणखीन आपल्यामध्ये कुणी असेल की ज्यांच्याकडे काही वेगळे शैक्षणिक साधन आहेत स्वतः तयार केलेले, तर त्यांना सुद्धा आपण पुढील आठवड्यात याची संधी देऊ शकतो. आपण निश्चित डायटला संपर्क करा. किंवा समजा आपल्या शाळेमध्ये आणखीन इतर काही शिक्षक आहेत की ज्यांच्याकडे अशा प्रकारे शैक्षणिक साहित्य आहेत, स्वतः तयार केलेले शैक्षणिक साहित्य म्हणतो, कारण भाषा आणि गणित पेटी सर्व शिक्षकाकडे आहेच आहे. तर ते सोडून वेगळे काही साहित्य असतील, वेगळ्या काही कृती असतील, वेगळे काही उपक्रम असतील तर निश्चितपणे आपण संपर्क साधा. पुढच्या आठवड्यामध्ये शनिवारी आपण निश्चित या सर्व शिक्षकांना या ऑनलाईन वेबिनार मध्ये संधी देऊयात. आणि निश्चितच या सर्व साहित्याचा वापर करून आपल्या सर्व मुलांना प्रगत करण्याचा एक निर्धार करूयात. आणि निपुण महाराष्ट्र त्यासोबत निपुण सोलापूर, सर्व आपण निपुण तालुके, निपुण केंद्र, निपुण शाळा करण्याचा निश्चितपणे एक प्रयत्न करूयात. या कार्यक्रमासाठी उपस्थित डायटचे सन्माननीय प्राचार्य माननीय जितेंद्र साळुंके साहेब, वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण जाधव साहेब, त्यांनी वेळात वेळ काढून एसआरटी मध्ये काम करत असताना सुद्धा या सर्व शिक्षकांचं साहित्य मला बघायचं आहे म्हणून त्यांनी जॉईन केलेलं आहे. त्यासोबत डायट मधील सर्व अधिव्याख्याता, प्रशासनामधील सर्व अधिकारी, आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा वेबिनार हा संपलेला आहे असं मी जाहीर हॅलो करतो. हॅलो थँक्यू. सर. हॅलो शिंदे सर. हॅलो. बोला, शेवटची प्रतिक्रिया तुमची. शेवटची प्रतिक्रिया, तुम्हाला प्रमोशन मिळणार आता त्या मॅडम कडून काहीतरी समजलं, यासाठी तुम्हाला सांगोलेच्या वतीनं अंतकरणापासून हार्दिक शुभेच्छा पुढील प्रमोशनसाठी. थँक्यू.